विधानसभेत जयंत पाटलांनी मोदी सरकारच्या योजनांचं कौतुक केलं आणि तोच धागा पकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचक वक्तव्य करून पाटलांची फिरकी घेतली आहे। जयंत पाटलांच्या राजीनाम्यावरून चर्चा सुरू आहे, त्यातच आता फडणवीसांनी हे सूचक वक्तव्य केलंय। पाहूयात। मोदी साहेबांचं स्वप्न आहे की डीबीटी सुरू व्हावी। जयंत पाटलांना मोदी साहेबांच्या सगळ्या योजना आवडायला लागलेल्या आहेत। जयंत पाटलांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा सुरू आहेत। या केवळ अफवा असल्याचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अनेक नेते सांगतायत। ऐन अधिवेशनाच्या काळात जयंत पाटलांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाल्यानं अनेक प्रश्न उपस्थित झालेत। जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचंही बोललं जातंय। त्यातच आता जयंत पाटलांनी मोदींच्या योजनांचं कौतुक केल्यानंतर विविध चर्चांना तोंड फुटलंय। म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की मोदी साहेबांचं स्वप्न आहे की डीबीटी सुरू व्हावी, ती ह्या योजनेत सुरू करणार का? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा जो महाराष्ट्रभर एजंट सुरू झालेत, एजंट म्हणजे काही एवढ्या मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री महोदय एजंट सुरू झालेत की त्याचा काही विश्वासच बसणार नाही आपल्याला। जयंत पाटलांच्या या वक्तव्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फिरकी घेतली। मुख्यमंत्री फडणवीसांनी सूचक वक्तव्य करून जयंत पाटील यांची फिरकी घेतली आहे। मला या गोष्टीचं समाधान आहे की अलीकडच्या काळामध्ये जयंत पाटलांना मोदी साहेबांच्या सगळ्या योजना आवडायला लागलेल्या आहेत आणि मोदी साहेबांच्या योजना लागू करा असा जयंत पाटलांचा आग्रह हा देखील मला अतिशय स्वागतार्ह वाटतो। जयंत पाटलांबाबत राजकीय वर्तुळात कायमच अशा चर्चा रंगत आल्या। जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सतत होत असतात। फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातील एक राखीव जागा जयंत पाटलांसाठीच आहे, इथपर्यंत या चर्चा पोहोचल्या होत्या। त्यामुळे आता राजीनाम्याच्या चर्चेनंतर त्यांच्या भाजप प्रवेशाबाबतही बोललं जाऊ लागलंय। मात्र राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी पाटलांच्या राजीनाम्याच्या चर्चा फेटाळून लावल्या। मी तरी कुठलाही राजीनामा ऐकला नाही, वाचला नाही, चर्चाही नाही आणि पक्षाची मीटिंग उद्या आहे, त्याच्यात तुम्हाला कळेलच। जयंत पाटलांशी बोलणं झालं असेल ना तुमचं? मी जयंत पाटलांची रोज बोलते। याबाबत काय बोलणार? जे घटना आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात झाली नाही त्याच्याबद्दल काय बोलणार? राजकारणामध्ये कधीही काहीही घडू शकतं याचा प्रत्यय महाराष्ट्राला आलेला आहे। जयंत पाटलांच्या राजीनाम्याच्या चर्चा आणि त्यातच फडणवीसांचं हे सूचक विधान आलंय। त्यामुळे येत्या काळात नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।